नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील गलथान कारभार अपघातग्रस्त कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी जीव घेणा ठरत आहे. बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास हाताचे बोट तुटलेल्या एका कामगाराच्या चिमुकलीवर गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत उपचार करण्यात आले नाही. ESIC कडून पैसे मिळत असतानाही या ऑपरेशनसाठी टाय अप हॉस्पिटल प्रशासनाने या कामगाराकडे 20,000 रुपयांची मागणी करत ESI रुग्णालयातील गलथान कारभाराचे पुन्हा एकदा दर्शन घडवलंय. सातपूर येथे राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आहे. हे रुग्णालय पूर्णपणे विमा रुग्णालय आहे. कामगारांच्या आरोग्यासाठी उद्योजक वर्गाकडून ESIC ला महिन्याला 13 कोटी अर्थातच वर्षाला 156 कोटी रुपये देऊनही कामगारांचे आरोग्य मात्र अधांतरीच असल्याचे चित्र आहे. या पैशातून कामगार रुग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा देणे आवश्यक आहे. विमा रुग्णालय असल्यामुळे हा कामगारांचा प्रथम अधिकार असताना राज्य शासनाचे दुर्लक्ष व स्थानिक पातळीवरील गलथान कारभाराचा फटका कामगारांना बसत आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या योगेश देसले या कामगाराच्या 2 वर्षाच्या चिमुकलीचे रात्री 9 वाजेच्या सुमारास घरात खेळत असताना दरवाजात बोट चिमटले. गंभीर दुखापत झालेल्या या चिमुकलीला तातडीने सातपूर येथे आणण्यात आले. मात्र तिच्या हाताचे बोट तुटल्याने तिला तातडीने प्लास्टिक सर्जरी करणे गरजेचे होते. ESI रुग्णालयाने त्यांना शहरातील टाय अप हॉस्पिटल असलेल्या शहा हॉस्पिटलला पाठवले. मात्र ऑपरेशनसाठी या चिमुकलीच्या वडिलांकडे 20,000 रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे नसल्याने ऑपरेशन करण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर त्या चिमुकलीच्या वडिलांनी ESI रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश दांडगे यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टर दांडगे यांनी मध्यस्थी केल्याने अखेर गुरुवारी सकाळी या चिमुकलीवर ऑपरेशन करण्यात आले. दरम्यान देसले यांनी राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे जिल्हा समिती सदस्य कैलास मोरे यांच्याशी संपर्क साधत तक्रार केली. मोरे यांनी कामगारांना सोबत घेत ESIच्या वैद्यकीय अधीक्षक सरोज जवादे यांचे कार्यालय गाठत त्यांना जाब विचारला. यावेळी जवादे यांनी कामगारांकडून शहा हॉस्पिटल विरोधात लेखी तक्रार लिहून घेतली. प्लास्टिक सर्जरी जे टायअप आहे शहा हॉस्पिटल यांनी न घेतल्याबद्दल मी त्याच्याबद्दल हे करते की मला थोडं वाईट वाटते की त्यांनी चुकीचं केलं जे काही पैशाची मागणी केली. ॲक्च्युली टायअपनी पेशंटला घ्यायला पाहिजे, ट्रीटमेंट द्यायला पाहिजे आणि हे टायअप कॉर्पोरेशननी ESICनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पत्रव्यवहार करून आपण योग्य ते मार्गदर्शन घ्यावे त्यांच्याकडनं. कैलास मोरे जे काय त्यांनी बरेच आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे काय सांगतो? माझ्यावर आरोप करून काही फायदा नाही, कारण कॉर्पोरेशनची डायरेक्ट माझा कॉन्टॅक्ट नाही. माझे कमिशनर साहेब आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट येतो कॉर्पोरेशनचा आणि जे काही मीटिंग्स होतात ते ESIC कमिशनर आणि ESIS कमिशनरमध्ये मीटिंग्स होतात आणि डायरेक्टर थ्रू आम्हाला पत्रव्यवहार होतो. जो काही पत्रव्यवहार मी करेन तो माझ्या डायरेक्टरला करेन आणि त्याच्या थ्रू ते क्लिअर होईल. भरपूर टायप हॉस्पिटल होते, जी आपली लिस्ट होती त्यातले बऱ्यापैकी हॉस्पिटल हे टायप हॉस्पिटलून वगळण्यात आले. कसं काय करायचं? सर्व्हिस होते ते टायप हॉस्पिटलचे सर्व्हिस देतात, जे बिलिंग आहे त्यांनीच अप्लाय केलेलं आहे आणि तेच हे करतात. त्यांचे बिल पास होत होते अशी तक्रार आहे किंवा दबकावर चर्चा होते की त्यांचे बिल पास बिल या लेवलला कुठलेच बिल कॉर्पोरेशनचे टर्शरी लेवलचे इथे होत नाही. सगळे टर्शरी लेवलचे बिल ESIC कॉर्पोरेशन मुंबईला होतं. SMO थ्रू सगळ्या गोष्टी होतात. तुमच्या लेवलला देखील काम होत नसल्यासोबत आरोप केला? नाही, आमच्याकडे सगळे लेवलला सगळे व्यवस्थित कामं होतात. रेफरन्सचे पेपर रेग्युलरली बनले जातात. 4-4 दिवसांनी कुठलाही पेपर थांबले जात नाही. उलट 24 आवर्सचं त्यांना गॅप दिलेली आहे सगळे कागदपत्र अपडेट करून आणायला. दिव्यांशू देसले म्हणून एका 2 वर्षाच्या मुलीचा दरवाजात बोट अडकून ॲक्सिडेंट झाला, तर तिचा बोट तुटला होता. त्याच अनुषंगाने त्या त्या कामगाराची पूर्ण फाईल व्यवस्थित असल्याने सुद्धा ते ESIला गेले. ESIने त्यांना शहा हॉस्पिटलला रेफर केलं होतं. पण जेव्हा तिथे रेफर केलं तेव्हा त्या शहा हॉस्पिटलने 4 तास त्यांना उपचार देण्यास नकार दिला. की ते म्हटलं की तुमचे 20,000 भरा, 20,000 द्या आणि तेव्हाच आम्ही उपचार देऊ. आणि प्रायव्हेटमध्ये त्याच पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटलने 10,000 रुपये सांगितले होते की 10,000 घ्या. परंतु त्या मुलाकडे त्या कामगाराकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी ESI थ्रू शहा हॉस्पिटलला गेले. पण शहा हॉस्पिटलनी त्या 2 वर्षाच्या मुलीला 4 तास ट्रीटमेंट दिली नाही. आणि याचंच जेव्हा आम्ही ह्या ESI हॉस्पिटलला विचारलं की असं का होतं आहे, तर ESI हॉस्पिटलनी सांगितलं की हा प्रश्न सेंट्रलचा आहे आणि वास्तविक सेंट्रलचा इथे काही संबंध नाही. खरं तर हे सगळं जे मेडिकल उपचार आहेत हे त्या हॉस्पिटलने दिलं पाहिजे, परंतु ते लोक अक्षम आहेत. त्यांच्याकडनं त्यांच्या खुर्च्यांचा जो अधिकार आहे तो सांभाळला जात नाही.
त्यांच्यात ती ताकद नाही आहे आणि त्यामुळे एक नव्हे तर हजारो कामगारांना हा प्रश्न येतो आहे. आधार लिंकच्या नावाने असो किंवा त्यांचे बिल जे आहेत त्या हॉस्पिटलचं म्हणणं असं की आम्हाला बिल भेटत नाही आणि हे कामसुद्धा हे लोक करत नाही. त्यांचं बिल पण देत नाही. त्याच्यामुळे त्यांना आधार लिंकवर अडवणूक करतात, प्रत्येक गोष्टीला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे हजारो कामगार हे वेठीस धरले गेलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्या संबंधित जाब विचारायला जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला उलटं सुलटं उत्तर देऊन ESICचा संबंध आहे, आमचा काही संबंध नाही, अशा स्वरूपाचं त्यांनी आम्हाला उडवाउडीचे उत्तर दिले. आणि आम्ही आजच त्यांना सांगतो, सगळे कामगारांच्या प्रति मी त्यांना आज 100% त्यांना सांगू इच्छितो, जर हे लवकरात लवकर जर तुम्ही याच्यावर तोडगा नाही काढला, हे आधार लिंक आणि हे हॉस्पिटलचे जे टायप हॉस्पिटल उपचार देत नाही, हे जर तुम्ही लवकर तोडगा नाही काढला तर मोठ्या स्वरूपात स्वाक्षरी मिळून आम्ही एवढा हप्त्यात चालू करणार आहोत. त्यांनी कोणाचं नाव घेतलं, कोणाकडे पाठवलं? त्यांनी ESICकडे ते म्हटलं की ESICला जा, आमचा काही संबंध नाही, ESICवाल्यांचा संबंध आहे, बिल त्यांचा विषय आहे, बिल आमचा पण विषय नाही, पण त्या बिलमुळे कामगारांना उपचार नाकारला जातो आहे, हा आमचा संबंध आहे. त्यांनी बिल देवो नाही देवो, त्यांनी काही कमिशन खावो नाही खावो, याच्याशी आमचा काही संबंध नाही. कामगारांना उपचार मिळावा हाच आमचा पहिला हेतू आहे. परंतु ते बिलिंगमुळे कामगारांना उपचार देत नाही, अशा ज्या चर्चा होत आहे याच्यामुळे आम्हाला हा विषय घ्यावा लागतो.